पंतप्रधान मोदी आणि शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा तर पंतप्रधानांच्या हस्ते कामगारांच्या घराचं उद्घाटन. विनायक मेटेंच्या शिवसंग्राम पक्षात फूट. रामहरी मेटेंकडून जय शिवसंग्रामची स्थापना. शिवसंग्राम मधील पदावरून हटवल्यानं निर्णय. रेल रोको आधी रविकांत तुपकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी तुपकरांना घेतलं ताब्यात. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींची आजची चौकशी संपली. राजन साळवींवर गुन्हा दाखल. उत्पन्नापेक्षा 118% जास्त संपत्ती असल्याचा आरोप. पत्नी आणि मुलाचा आरोपी म्हणून उल्लेख. एसीबीकडून आमदार राजन साळवींच्या लॉकरची तपासणी. माझ्या लॉकरमध्ये काहीच आढळलं नाही. आरोपी बनवायचा म्हणून चौकशी. चौकशीनंतर राजन साळवींची प्रतिक्रिया. खिचडी घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी. सूरज चव्हाण यांना विशेष ईडी कोर्टानं सुनावली कोठडी. ईडी, आयटी, सीबीआय भाजपचे मित्रपक्ष. सत्यासाठी लढणाऱ्या नाटक केली जाते. आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका. मोदींच्या वयावरून पटोले अजितदादांमध्ये जुंपली. हिंमत असेल तर अजित पवारांनी मोदींचं वय विचारावं. नाना पटोलेंची टीका. तर 80च्या वर गेल्यावर मोदींनाही वय विचारू. पवारांचं नाना पटोलेंना प्रत्युत्तर. प्रकाश आंबेडकरांना इंडियात यायचंय तर खरगेंशी बोला. आंबेडकर कोणाच्या निमंत्रणाची वाट बघतायत. पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान. अंबादास दानवेंना भाजपकडून ऑफर. आपल्यावर जाळं टाकलं तरी जाळ्यात अडकणार नाही. दानवेंनी धुडकावली सत्ताधाऱ्यांची ऑफर. तोडगा नाही. मनोज सरांगे आणि सरकार यांच्यासोबतची चर्चा निष्फळ. तर आरक्षण मिळालं नाही तर मुंबईकडे येणारच. जरांगे पाटील भूमिकेवर ठाम. नोंदी सापडलेल्यांच्या याद्या न लावल्यानं जरांगे संतप्त. याद्या न लावून आम्हाला तोंडावर पाडता का? बोलू नका. तातडीनं कारवाई करा. बच्चू कडूंचा अधिकाऱ्यांना इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.